नमस्कार. आज आपण करणार आहे गोजीगिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध. ते झटकीपट 10 लोकांसाठी करणार आहे. तो रेसिपीला सुरुवात करू. 1.5 लिटर दूध घेतलं, फुल क्रीम दूध घ्यायचं, त्यामध्ये पाऊण वाटी साखर टाकायची आणि 10 ते 12 केसराचे काटे टाकायचं. असं मोठीच कढई घ्यायची किंवा मोठं असं पातेलं घ्यायचं, त्यामध्ये पटकन असं दूध आटते आणि स्टीलचं भांडं घेणार असते. मग थोडंसं पाणी टाकायचं बुडाला, म्हणजे बुडा दूध करपत नाही आहे. दुधाला उकळी येते तोपर्यंत ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे. एक छोटासा पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 10 ते 12 काजू 10 ते 12 बदाम घ्यायचे आणि मिडियम गॅसवरती त्याला भाजून घ्यायचं. जास्त काही भाजायची गरज नाही, तुपी वापरायची गरज नाही, असंच भाजून घ्यायचं त्याला. आणि भाजून झालं की त्यामध्ये 7 ते 8 हिरवी विलायचीचे बिये टाकून घ्यायच्या आणि थोडीशी जायफळ टाकायची. जास्त जायफळ वापरायची नाही आहे. गॅस बंद केल्यावर टाकायचं, पॅन गरम असताना त्यावर टाकायचं, चालू गॅसवरती टाकायचं नाही आहे. हे थंड करून घ्यायचं. इकडं दुधाला पण उकळी आलेली आणि गॅस बारीक करायचा आणि सारखं हलवत राहायचं. 2 ते 3 मिनिटांना 10 मिनिटासाठी दूध चांगलं शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती. मग दुधाला असं घट्टपणा येईपर्यंत आणि दुधावर साय आली की असं साईडला करून घ्यायचं आणि अजून हलवून घ्यायचं. त्याला सारखं हलवत राहिलं म्हणजे दूध करपत नाही आहे. इकडं हे ड्रायफ्रूट थंड झालेले तर मिक्सरमधनं वाटून घ्यायचे. असं थोडेसे रवाळच वाटायचे, जास्त एकदम असे बारीक वाटायचे नाही आहे. आणि 3 चमचे दूध पावडर टाकलेली. दूध पावडर टाकल्यामुळं मसाला दुधाला चव बी छान येते आणि दाटसरपणा पण येत आहे. 3 चमचे घेतलेले 3 लिटर दुधासाठी. तुम्हाला दूध पावडर जर नसेल वापरायची, नाही वापरते चालतं. 10 मिनिटासाठी दूध अजून घट्ट करून घ्यायचं आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. त्यामध्ये ड्रायफ्रूटमध्ये हे दूध पावडर मिक्स करून घेतलेले आहे. आता दूध चांगलं उकळायला 10 मिनिटं झाले. त्यात छोटा अर्धा चमचा हळद टाकायची. हळद टाकली म्हणजे दुधाला कलर बी खूप छान अशी येत आहे आणि हळद टाकली तरी कोणाला ओळखा येणार नाही. आपण दुधामध्ये हळद टाकलेली, हळदीचा अजिबात त्यामध्ये टेस्ट येत नाही आहे. ती चांगली हळद मिक्स करून घेतली की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूटची पावडर आणि दूध पावडर मिक्स करून घेतलं होते टाकून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं. त्यामध्ये अजिबात गाठी होऊन द्यायची नाही. तर चांगलं बुडापर्यंत चांगलं हलवून झालं की 3 ते 4 मिनिटासाठी ड्रायफ्रूटची पावडर आणि दूध पावडर चांगली दुधामध्ये शिजवून घ्यायचं. ते चांगलं शिजून झालं बघ, दुधाला दाटसर पण आलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा चारोळे, 1 चमचा काजू आणि 1 चमचा बदाम टाकायचे. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालतंय. पण असं मसाल्यामध्ये दूध पिताना एखादा दाताखाली काजू बदामचा तुकडा आला म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते. ते मिक्स करून घ्यायचं. आता काही जास्त वेळ शिजवायची गरज नाही, 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं. दाटसर मसाला दूध तयार झाले, किती झटकीपट दूध तयार होते आणि एकदम परफेक्ट झालेलं आहे. जास्त ह्यापेक्षा घट्टही करायचं नाही, पातळ करायचं नाही, असंच करायचं. जास्त घट्ट घेतं बासुंदी होती, त्यामुळे ह्यापेक्षा जास्त अजिबात घट्ट करायचं. की छान असं दूध झालं आहे. हे लहान साईजचे ग्लास भरतात 10 ग्लास 10 जणांसाठी. की छान असं मसाला दूध झालेलं आहे. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटवरती नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नाही असं तर सबस्क्राईब करा.